IPL 2026 मध्ये हार्दिक पांड्याला इतका हिट का मिळतोय माहितीये का? फक्त त्याचा गेम खराब आहे म्हणून की मुंबई इंडियन्स हरते आहे म्हणून? नाही मंडळी, खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. आणि हे कारण मैदानावर कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये दिसत नाही, तर ते ड्रेसिंग रूमच्या 4 भिंतींच्या आत कुठेतरी लपलेलं आहे. आणि ही स्टोरी सुरू होते एका डिसिजनपासून, ज्याने फक्त एक प्लेयर नाही तर पूर्ण टीमचं आणि करोडो चाहत्यांचं फ्युचर बदलून टाकलं. मंडळी, हा व्हिडिओ खूप मेहनतीने आणि अगदी मनापासून बनवला आहे, म्हणून तुमच्या भावासाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच काळजाला भिडणाऱ्या मराठी क्रिकेट स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. कारण आज आपण जे जाणून घेणार आहोत ते फक्त एक मॅच किंवा परफॉर्मन्सबद्दल नाही, तर लीडरशिप, प्रेशर आणि एका कॅप्टनच्या एका डिसिजनचा संपूर्ण टीमच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो याबद्दल आहे. IPL म्हणजे फक्त क्रिकेट नाही, तर इमोशन्स, एक्सपेक्टेशन्स आणि लाखो फॅन्सचा एक अतूट विश्वास. आणि मुंबई इंडियन्स ही अशी टीम आहे जिचं नाव जरी ऐकलं तरी लोकांना आठवतं डॉमिनन्स, ट्रॉफीज आणि रोहित शर्माचं ते शांत पण वादळी लीडरशिप. ही टीम 5 वेळा चॅम्पियन झाली आहे आणि प्रत्येक वेळी त्यांनी प्रूव्ह केलं की प्रेशरमध्ये सुद्धा कसं उभं राहायचं आणि कसं जिंकायचं. पण IPL 2026 ही सीझन काहीतरी वेगळीच स्टोरी घेऊन आली, जिथे फॅन्सना वाटत होतं की MI पुन्हा एकदा पूर्वीसारखं डॉमिनेट करेल, पण रियालिटी पूर्ण उलट निघाली. पहिल्या 5 मॅचेसमध्ये 4 पराभव. हो मंडळी, 4 पराभव. आणि टीम थेट पॉइंट्स टेबलमध्ये 9th पोझिशनवर. एक अशी टीम जी नेहमी अभिमानाने टॉपवर असायची, ती आज मैदानावर स्ट्रगल करत होती, विस्कळीत झाली होती. आणि प्रत्येक खऱ्या MI फॅनच्या मनात आतल्या आत एकच प्रश्न घुमत होता: हे सगळं अचानक कसं बदललं? मंडळी, पण खरी गोष्ट जर समजून घ्यायची असेल ना, तर आपल्याला आधी फॅक्ट्सकडे पाहावं लागेल. IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 सामने खेळले आणि त्यापैकी तब्बल 4 सामने आपण हरलो आहोत. फक्त एकच विजय आणि बाकी सगळीकडे फक्त पराभवाची धूळ. ही केवळ एखादी खराब सुरुवात नाहीये, तर हा एक सिरियस पॅटर्न आहे. आज ही टीम पॉइंट्स टेबलमध्ये 9व्या क्रमांकावर फेकली गेली आहे आणि हळूहळू प्लेऑफ्सची ती आशासुद्धा धूसर होत चालली आहे. पण मित्रांनो, इथे सगळ्यात मोठी आणि विचार करण्यासारखी गोष्ट काय आहे माहिती आहे? ही टीम टॅलेंटने मुळीच कमी नाही आहे. टीममध्ये स्टार प्लेयर्स आहेत, मॅच विनर्स आहेत, प्रचंड अनुभव आहे. तरीसुद्धा रिझल्ट काही येत नाही आहे. कारण प्रॉब्लेम फक्त परफॉर्मन्समध्ये नाही आहे, तर तो त्याहूनही डीपर आहे. काहीतरी असं जे बाहेरून दिसत नाही, पण आतून टीमला पोखरत आहे. आणि जसे सामने पुढे जात आहेत तसं प्रेशर वाढत चाललंय आणि त्या प्रचंड प्रेशरखाली एक कॅप्टन आणि एक अख्खी टीम दोघेही तुटताना दिसत आहेत. पण जर या सगळ्या कोलॅप्सचं मूळ शोधायचं असेल ना, तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. एका अशा निर्णयाकडे ज्याने चाहत्यांना 2 गटात विभागलं आणि टीमच्या आतसुद्धा एक मोठी हलचल निर्माण केली. तो निर्णय म्हणजे रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेऊन हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवणं. रोहित शर्मा, ज्याने या टीमला आपल्या रक्ताचं पाणी करून 5 ट्रॉफीज दिल्या, ज्याने मुंबई इंडियन्सला एक जागतिक ओळख मिळवून दिली, त्याच्याकडून अशा प्रकारे अचानक कॅप्टन्सी काढून घेणं हे चाहत्यांना पचवणं मुळीच सोपं नव्हतं. सोशल मीडियावर लगेच प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी सपोर्ट केला, पण बहुतांश फॅन्स हे गोंधळलेले आणि रागात होते. हा निर्णय का घेतला? हार्दिक खरोखर योग्य चॉईस आहे का? हे प्रश्न तेव्हाच सुरू झाले होते. पण खरी अडचण काय झाली माहितीये? हा निर्णय फक्त मैदानाबाहेरच नाही, तर टीमच्या ड्रेसिंग रूमसुद्धा परिणाम करू लागला. टीममधली ती केमिस्ट्री बदलली, वातावरण बदललं आणि एक जिंकणारी टीम हळूहळू अनस्टेबल होऊ लागली. पण मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना, तर हे सगळं काही अचानक घडलेलं नाहीये. प्रॉब्लेम तर आधीपासूनच सुरू झाला होता. फक्त तो आपल्याला सुरुवातीला दिसत नव्हता. सीझनच्या सुरुवातीला जेव्हा हार्दिक पांड्याने कॅप्टन म्हणून सूत्र हाती घेतली, तेव्हा वरवर सगळं नॉर्मल वाटत होतं. पण जसे सामने पुढे सरकू लागले, तसे काही छोटे छोटे संकेत म्हणजे सायन्स मिळायला लागले. टीम सिलेक्शनमधला तो गोंधळ, कधी कोण खेळणार, कधी कोणाला बाहेर बसवणार, यात कसलीच स्पष्टता नव्हती. प्लॅनिंगमधली ती क्लॅरिटी कमी झाली होती. एका मॅचला एक स्ट्रॅटेजी, तर दुसऱ्या मॅचला काहीतरी वेगळंच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्लेयर्समधलं ते कोऑर्डिनेशन कमी दिसायला लागलं होतं. जिथे आधी मुंबई इंडियन्स एका युनिटसारखी खेळायची, तिथे आता प्रत्येक खेळाडू हा वेगळा, एकटा वाटत होता. कदाचित तुम्हाला वाटेल की हे खूप मोठे प्रॉब्लेम्स नाहीयेत. पण मित्रांनो, क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या चुकाच पुढे जाऊन मोठ्या अपयशात बदलतात. आणि नेमकं तेच इथे घडत होतं. टीम हरायला लागली, कॉन्फिडन्स रसातळाला गेला आणि एका चॅम्पियन टीमचं जे स्ट्रक्चर होतं
ते हळूहळू कोसळायला लागलं. आणि शेवटी सगळ्यात मोठा प्रश्न इथेच येतो. हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी खरंच फेल होतीये का? कारण मैदानावर जे काही दिसतंय ना, ते बरंच काही सांगून जातं. सर्वात आधी म्हणजे फील्ड सेटिंग. सामन्याच्या अशा महत्त्वाच्या क्षणी जेव्हा समोरची टीम प्रेशरमध्ये असते, तेव्हा तुम्हाला ॲग्रेसिव्ह फील्ड लागते. पण अनेक वेळा मुंबईची फील्डिंग ही खूप डिफेन्सिव्ह दिसली, ज्यामुळे फलंदाजावरचं दडपण निघून गेलं. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे बॉलिंग रोटेशन. कोणत्या बॉलरला कधी आणायचं हा कॅप्टनचा सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. पण इथेच कन्फ्युजन दिसतंय. चुकीचं टायमिंग, चुकीचं कॉम्बिनेशन आणि मॅच हातातून निसटून जाते. आणि तिसरी सर्वात धोकादायक गोष्ट ती म्हणजे प्रेशर हँडलिंग. जेव्हा मॅच अटीतटीची असते तेव्हा कॅप्टन शांत आणि डोक्याने क्लिअर असावा लागतो. पण अनेक प्रसंगात हार्दिक थोडा गोंधळलेला, थोडा दडपणाखाली दिसला. आणि मित्रांनो, क्रिकेटमध्ये नियम साधा आहे. जेव्हा कॅप्टनच अनिश्चित असतो तेव्हा संपूर्ण टीमचा कॉन्फिडन्स खाली जातो. आणि दुर्दैवाने तेच आज मुंबई इंडियन्सच्या बाबतीत घडतंय. पण मित्रांनो, प्रॉब्लेम फक्त कॅप्टन्सीमध्येच नाही आहे. खरी गोष्ट अजून डीप आहे. कारण एक कॅप्टन फक्त निर्णय घेत नाही, तर तो स्वतः एक उदाहरणसुद्धा घालून देतो. आणि दुर्दैवाने इथेच हार्दिक पांड्या संघर्ष करताना दिसतोय. बॅटिंगमध्ये जिथे टीमला त्याच्याकडून एखाद्या मॅच विनिंग इनिंगची अपेक्षा असते, तिथे रन्स येत नाहीत. ना कन्सिस्टन्सी आहे, ना तो जुना इम्पॅक्ट दिसतोय. आणि जेव्हा टीम प्रेशरमध्ये असते तेव्हा लीडरने पुढे येऊन लढायचं असतं. पण इथे तो मोमेंट हरवल्यासारखा वाटतोय. बॉलिंगमध्ये सुद्धा परिस्थिती फारशी वेगळी नाही आहे. जिथे विकेट्सची नितांत गरज असते तिथे ब्रेक थ्रूज मिळत नाहीत. आणि मग हळूहळू गेमवरचा कंट्रोल सुटायला लागतो. आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की जो प्लेयर स्वतः संघर्ष करतोय तो संपूर्ण टीमला कसं लीड करणार? क्रिकेटमध्ये लीडरशिप फक्त बोलण्याने येत नाही, ती परफॉर्मन्समधून दिसावी लागते. आणि सध्या हार्दिकसाठी दोन्ही बाजूंनी प्रेशर वाढत चाललंय. पण मंडळी, स्टोरी इथेच संपत नाही. कारण सगळा दोष फक्त हार्दिकवर टाकणं हे पूर्ण सत्य ठरणार नाही. कारण एक मॅच जिंकण्यासाठी फक्त कॅप्टन नाही, तर संपूर्ण टीमला परफॉर्म करावं लागतं. आणि सध्या मुंबई इंडियन्समध्ये हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम दिसतोय. बॉलिंग युनिट. जिथे विकेट्स घ्यायच्या असतात तिथे बॉलर्स संघर्ष करतायत. रन्स थांबत नाहीत, प्रेशर बिल्ड होत नाही आणि समोरची टीम आरामात मॅच कंट्रोल करतेय. टीम कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा एक इम्बॅलन्स दिसतोय. ऑलराऊंडर्स तर आहेत, पण एखादा प्रॉपर विकेट टेकिंग बॉलर कमी पडतोय. काही मॅचेसमध्ये तर फक्त 1-2 बॉलर्सवर संपूर्ण प्रेशर येत आहे आणि बाकी कोणाकडूनही सपोर्ट मिळत नाहीये. आणि क्रिकेटमध्ये जर टीमचा समतोलच नसेल तर जगातला बेस्ट कॅप्टनसुद्धा मॅच वाचवू शकत नाही. म्हणूनच इथे प्रॉब्लेम फक्त हार्दिक नाहीये, तर संपूर्ण सिस्टीम कुठेतरी कमकुवत व्हायला लागली असं वाटतंय. आणि मित्रांनो, जेव्हा एखाद्या टीमचा परफॉर्मन्स सतत खराब होतो ना, तेव्हा फक्त फॅन्स नाही तर क्रिकेट जगतातले एक्सपर्ट्ससुद्धा बोलायला लागतात. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी थेट हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते हार्दिकचा परफॉर्मन्स गेल्या काही काळापासून केवळ सरासरी राहिला आहे. बॅटिंगमध्ये ती जुनी कन्सिस्टन्सी नाही आहे आणि बॉलिंगमधला तो इम्पॅक्टसुद्धा कमी झाला आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट इरफान यांनी ही सांगितली की प्रेशरच्या सिच्युएशनमध्ये हार्दिक थोडा अनकम्फर्टेबल दिसतोय. आणि याच सुरात सूर मिसळला तो मनोज तिवारी यांनी. त्यांनी सुद्धा एक खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट दिलं. त्यांच्या मते हार्दिकचे मैदानावरचे निर्णय प्रभावी वाटत नाहीत. मग ते फील्ड प्लेसमेंट असो किंवा बॉलिंगमधले बदल, हे काहीच टीमला विजयाकडे घेऊन जात नाहीये. जेव्हा इतके अनुभवी खेळाडू उघडपणे टीका करतात तेव्हा एक गोष्ट तर स्पष्ट होतेच की ही समस्या छोटी नाहीये, तर ती मुळापासून खूप खोलवर रुजलेली आहे. आणि आता हा मुद्दा केवळ ड्रेसिंग रूमपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर तो जगासमोर आला आहे. आणि मंडळी, जेव्हा एक्सपर्ट्स बोलायला लागतात ना, तेव्हा फॅन्स शांत बसतात असं कधीच होत नाही. उलट इथूनच परिस्थिती अजून जास्त तापायला लागते. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आणि बघता बघता त्या चर्चेचं रूपांतर ट्रोलिंगमध्ये झालं. काही फॅन्स त्याला सपोर्ट करत होते, पण बहुतांश फॅन्स हे खूपच नाराज दिसत होते. ही कॅप्टन्सी आता काम करत नाहीये, मुंबईची टीम एकदम डिरेक्शनलेस वाटतीये, असे हजारो कमेंट्स सगळीकडे दिसायला लागले. पण या सगळ्या गोंधळात एक ट्रेंड सर्वात जास्त गाजत होता, ज्याने सोशल मीडिया हादरवून सोडलं होतं. तो ट्रेंड होता, रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन बनवा.
हो मित्रांनो, फॅन्स आता उघडपणे ही मागणी करू लागले. त्यांच्या मते रोहितच्या नेतृत्वाखाली ही टीम स्थिर होती आणि आता मात्र सगळं विस्कळीत झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा चाहत्यांचा विश्वास असा ढासळायला लागतो ना, तेव्हा प्रेशर कित्येक पटीने वाढतं आणि तो दबाव थेट खेळाडूवर आणि त्या टीमच्या कॅप्टनवर येतो. आणि सध्या हार्दिक पांड्यासाठी हा प्रेशर त्याच्या पीकवर पोहोचलेला दिसतोय. पण मंडळी, गोष्ट इथेच थांबत नाही, कारण एक मोठा प्रश्न अजूनही बाकी आहे. खरंच सगळा दोष फक्त आणि फक्त हार्दिक पांड्यावर टाकणं कितपत योग्य आहे? हो, त्याचं नेतृत्व आज संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्याची स्वतःची कामगिरी सुद्धा ढासळली आहे, हे मान्य आहे. पण आपण टीमच्या आतल्या खऱ्या समस्यांकडे लक्ष देतोय का? टीमची निवड, खेळाडूंचे कॉम्बिनेशन आणि गोलंदाजीची फळी हे सगळं मॅनेजमेंट ठरवत असतं. आणि जर तुमची व्यवस्थाच आतून कमकुवत असेल तर जगातला कोणताही कॅप्टन जादूची कांडी फिरवून मॅच जिंकू शकत नाही. कदाचित अडचण फक्त हार्दिकमध्ये नाहीये, कदाचित ती अजून खोलवर आहे. टीमच्या नियोजनात चुका आहेत, रणनीतीमध्ये स्पष्टता नाहीये. आणि मित्रांनो, जेव्हा पायाच कच्चा असतो ना, तेव्हा वरची इमारत कधीच टिकत नाही. म्हणूनच हा फक्त एका खेळाडूचा पराभव नाहीये, तर हा संपूर्ण सिस्टीमचा कोलमडलेला डोलारा असू शकतो. आणि शेवटी ही गोष्ट फक्त आकडेवारीची किंवा मैदानावरच्या खेळाची उरत नाही, ही गोष्ट बनते मानसिक दबावाची. हार्दिक पांड्या हा असा खेळाडू आहे ज्याने भारताला अनेक कठीण सामने जिंकवून दिलेत, ज्याने गुजरातला पहिल्याच प्रयत्नात चॅम्पियन बनवलं. तोच खेळाडू आज टीकेच्या केंद्रस्थानी उभा आहे. जेव्हा तुम्ही कॅप्टन असता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःसाठी खेळत नसता, तुम्हाला इतर 10 खेळाडूंच्या भविष्याचे निर्णय घ्यावे लागतात. आणि तुमचा प्रत्येक निर्णय तुमच्यावरच उलटून येतो. चूक झाली की सगळा दोष तुमचा, आणि चांगलं झालं की त्याचं श्रेय संपूर्ण टीमला मिळतं. आणि हाच दबाव आज हार्दिकच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय. कदाचित तो संघर्ष करतोय, पण एक गोष्ट नक्की आहे, तो एकटा नाहीये. तो एका मोठ्या व्यवस्थेचा भाग आहे आणि त्या व्यवस्थेचं ओझं आज त्याच्या खांद्यावर आहे. आता खरा प्रश्न हाच आहे की हार्दिक पांड्या इथून पुन्हा भरारी घेणार का? तो पुन्हा एकदा तोच लीडर बनू शकतो का? की IPL 2026 मुंबई इंडियन्ससाठी एक भयावह स्वप्न ठरणार आहे? चाहते अजूनही वाट पाहत आहेत एका जोरदार पुनरागमनाची, अशा एका क्षणाची जिथून टीम पुन्हा फिनिक्स पक्षासारखी उभारी घेईल. पण वेळ खूप कमी आहे आणि दबाव प्रचंड, कारण क्रिकेटमध्ये एक छोटीशी चूक अख्खा सीझन संपवू शकते. कारण शेवटी क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये, तो आहे योग्य निर्णयांचा खेळ, संयमाचा खेळ आणि नेतृत्वाची खरी परीक्षा. IPL 2026ची ही परीक्षा हार्दिक पांड्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी परीक्षा आहे. आता पाहायचं एवढंच आहे की तो या दबावातून पुन्हा तावून सुलाखून बाहेर येतो की याच ओझाखाली दबून जातो. मंडळी, तुमचं यावर काय मत आहे? हार्दिकला पुन्हा संधी मिळायला हवी की रोहितला पुन्हा कॅप्टन बनवावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खोलवर विश्लेषण करणाऱ्या क्रिकेट स्टोरीजसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साथ द्या. धन्यवाद.